आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर सर आहेत। सर, काय सांगाल? पायांवरती आंदोलन होत आहे, काल विरोधक आक्रमक झाले होते, आज सत्ताधारी येत आहेत, एक मोदी सत्तेबारी अशी टीका जी आहे ती विरोधकांवरती करतात। हे सगळं त्यांना केविलवाणी प्रयत्न आहे आणि हे सांगावं लागतं, कारण घोषणाबाज सरकार आहे आणि घोषणाबाज सरकारला हे करावंच लागणार आहे। काय यांनी काय म्हणलं तरी जनतेमध्ये असंतोष आहे, लोकसभेमध्ये दिसला, विधानसभेत दिसतील, म्हणून भीतीच्या पोटी त्यांना हे दाखवावं लागतं। बरं, दुसऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती आता एक प्रॉब्लेम आलेला आहे। सरकार असं म्हणतं की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, मात्र केंद्र सरकारने दुधाची बुकटी जी आहे ती आयात केलेली आहे आणि त्यामुळे दूध उत्पादकांना कुठेतरी अडचण येणार आहे समोर। कसं पाहता या घटनेकडे? ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न आहे। शेतकऱ्यांचे आज दुधाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, सगळ्यात प्रश्नावर आहे। शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत आणि पडणारा पाऊस, अवेळी पावसाने मारलेली दडी, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न उपस्थित आहेत। आर्थिक विवेचनमध्ये शेतकरी आहेत आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सारासार विचार केला तर कुठे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहताना दिसत नाही। आज सरकारला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण लोकसभेमध्ये झाली, त्यामुळे विधानसभेमध्ये हीच होईल म्हणून हा भीतीपोटी हे आता शेतकऱ्यांच्या बाजूने असलेलं सांगतात ते खोटं आहे आणि घोषणाबाज सरकार इथे शेतकऱ्यांना काय मिळालेलं नाही। बरं, आज अर्थसंकल्प आहे, काय वाटतं अर्थसंकल्पातून काय होईल? जनतेला काहीतरी ठोस असं मिळेल की पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस होईल? हा मागच्या वेळेचा अर्थसंकल्प आणि आजचा अर्थसंकल्प, आपण आता टेंडर पाहिले 40% पुढं टेंडर आहे सगळे। मग पेमेंट असेल, जलसंधारणाचे सगळे टेंडर हे वाढू टेंडर देऊन हा आता निवडणुकीला लागणारा पैसा त्यातनं जमा करायचा आणि जनतेचा पैसा लुटण्याचं काम हे करतात। बरं, आता लक्षवेधी मांडण्यात येणार आहे, पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाला घेऊन असेल किंवा मग हिट अँड रन प्रकरण असेल, एक लक्षवेधी मांडली जाणार आहे। तुम्ही नेमकी काय भूमिका मांडणार आहात? माझी पहिली भूमिका आहे तीच आत्ता भूमिका, माझं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे, माझा महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे आणि माझा देश बी सुरक्षित राहिला पाहिजे। अजित पवारांविरोधात आता एक पुन्हा एकदा एक चर्चा होते आहे, त्यांच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी आता त्यांच्या अडचणी वाढणार आहेत। ईडी आणि जी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला होता तो कुठेतरी आता समोर येत आहे आणि अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढणार अशी शक्यता आहे ना। आता अजित दादांनी तो डोक्यामध्ये जो काय विषय तो त्यांनी व्यवस्थित हाताळून घेतला पाहिजे, कारण त्यांना ज्या पद्धतीनं पक्ष फोडून घेऊन गेलेत आणि त्याच्यामध्ये तिथेही त्यांना प्रेशर टॅक्टिस होते, तर आता त्यांना प्रचंड विचार करण्याची वेळ आहे आणि आज देशामध्ये ह्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागलेली आहे आणि जनता त्याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि हे त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन विक्रम सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।